वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवन्नसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रेणुका देवी माता की बजरंगबली हनुमान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य गुरु महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की सद्गुरु बुद्धिवंत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्य भीमशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिव ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु माऊली हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून खरोसा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव रेणुका देवी मातासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून आपल्या गावचं वैभव सद्गुरु बुद्धिवंत महाराजांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी,
आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना पवित्र श्रावण महिन्यामध्ये भक्तांच्या उद्धारासाठी श्रवण रूपाने चालत असलेला विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र खरोसा हनुमान मंदिर वर्ष 7वे दिवस चौथा शिवभक्त परायण शेषेराव नरसिंगराव बिराजदार माजी मुख्याध्यापक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा यावर्षी दादांनी कथेचं सौजन्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये शिवकृपेचा भागीदार प्राप्त करून घेतलेले आहेत। सहकथा सौजन्य शिवभक्त परायण बाळासाहेब सुभाषराव सांगवे दादांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहामध्ये काया वाचा मनाने सहकार्य करत असलेले शिवभक्त परायण बंडूभाऊ बिराजदार राहुलजी डोके प्रशांतजी माळी बालाजी जाधव यासह त्यांना सहकार्य करत असलेले सर्व नवतरुण युवक सप्ताह कमिटीतील सदस्य सप्ताहासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेली सद्भक्त मंडळी आजच्या चौथ्या दिवशीय पर्व काळामध्ये कीर्तनाचं सौजन्य दिलेले शिवभक्त परायण कैलासवासी शिवाप्पा भुजाप्पा डोके यांच्या स्मरणार्थ डोके परिवार आजच्या चौथ्या दिवसाचे अन्नदाते शिवभक्त परायण श्री भानुदास पिराजी बिराजदार सप्ताहामध्ये पत्रिका सौजन्य दिलेले पाणी सौजन्य दिलेले अन्नदान बनवणाऱ्यापासून अन्नदान वाढणाऱ्यापर्यंत पात्रवाळी उचलण्यापासून स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारी सद्भक्त मंडळी पडद्याच्या मागे राहून आपली सेवा निस्वार्थ अंतकरणाने करणारे सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची लाभत आहे असे गुरुबंधू शिवभक्त परायण रोहितजी स्वामी परिवार संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ स्वरशिवाणी संगीत संच परिवार कोल्हेअप्पा आत्मलिंग महाराज शिवलिंग महाराज पंडित महाराज कोनाळेअप्पा सह आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांना व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आई आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव सुख शांती समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं अशी मंगल कामना करून आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत। काल तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण या ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याच्या लीला जात पात न पाहता पांडवांच्या सुद्धा जीवनामध्ये शिवभक्तीचं फळ प्राप्त झालं आणि पाशुपत नावाचं अस्त्र अर्जुनाला प्राप्त झालं आणि त्या अर्जुनाने कौरव आणि दुर्योधनावर विजय प्राप्त करून घेतला। म्हणजे ज्या ज्या वेळे भगवान शिव परमात्म्याची भक्ती व्हावी हट्ट रूपाने भक्ती व्हावी तप साधना व्हावी त्या त्या वेळी आपल्याला भगवान शिव परमात्म्याचं दर्शन व्हावं। मग कधी कधी भगवान शिव परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपली परीक्षा पाहत असतो की आपण सुखामध्ये भगवंताचं नाव घेतो
दुःखामध्ये भगवंताचं नाव घेतो, सुखामध्ये भगवंताच्या नावापासून थोडस दूर जातो. कथेवरून जाताना एखाद्याला 1,00,000 रुपये सापडले, मागे वळून बघता का? नाही बघत. चटकन ते 1,00,000 रुपये घेता, कधी एकदा आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये टाकता असा विचार येतो. कपाटामध्ये टाकले, रात्रीच एखादा चोर आला, त्याने 1,00,000 रुपये घेऊन गेले. सकाळी उठून पाहता तर काय झालं? दुःख झालं. आणि मग डोक्याला हात लावून कोणाचं नाव घेता? अरे देवा, मी तुझं काय वाईट केलं होतं, एवढी मोठी चोरी झाली. आणि ते 1,00,000 रुपये सापडलेले असताना कोणाला वाटलं का हो गावामध्ये सप्ताह सुरू आहे, त्याच्यातले 50,000 आपण इथं आणून द्यावं, म्हणजे त्याच्यानं भगवान शिवपरमात्म्याच्या डायरीवरती आपलं पुण्यरूपाने नाव येईल, ते नाव अजरामर राहिलं असतं. पण असं आपल्याला सुखामध्ये भगवंत दिसत नाही, त्याचं नावही दिसत नाही, पण दुःख आल्यानंतर मात्र नक्कीच आपल्याला त्या भगवंताचं नाव आठवतं. पण संत सांगतात, शिव महापुराण सांगतं, सुख असो वा दुःख, जीवनामध्ये 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक आपलं मरण आणि दुसरं भगवंत. या अटळ आहेत. काही केल्या मरण चुकणार नाही, काही केल्या देव आहे हे चुकणार नाही. देवाचं अस्तित्व चराचरामध्ये व्यापलेलं आहे आणि मरण एक ना एक दिवस आपल्याला येणार आहे. मग मिळालेल्या जन्मामध्ये मरण आहे हे जर आपण जीवनामध्ये रोज आपल्याला आठवणीत ठेवलो तर माणूस वाम मार्गाला जाणार नाही. मरण आहे याचा विसर पडला म्हणून दुराचारानं वागू लागला. मरण खूप भयंकर गोष्ट आहे. काही केल्या मरण चुकणार नाही. कितीही चतुरपणा करा, कितीही भक्ती करा, कितीही व्रत सायास करा, जन्माला आला तो मरण पावणार आहे की नाही? लक्ष्मण महाराजांनी म्हटलं ना, लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून चुकून मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख असो वा दुःख असो, त्या प्रसंगामध्ये मरणाचा विसर पडता कामा नये, देवाचा विसर पडता कामा नये. मरणाचा विसर का पडू नये? आपण मरणाचा विसर न पडता जर आपण आपल्याला मरण आहे असं जर म्हणून आपण जीवनामध्ये वाटचाल करत आलो तर आपण वाम मार्गाला जाणार नाही. आणि देव आहे हे विसरला नसताल तर आपण आपल्या जीवनामध्ये पाप करणार नाही, कारण आपण देवाला भिणार. म्हणून एखादा प्रसंग आहे, कथेमध्ये आलेला आहे. गंगाधर पाटलांच्या घरी यमदेव 10 जणांची लिस्ट घेऊन आला. पहिला नंबर कोणाचा होता? गंगाधर पाटलांचा होता. त्याच्या खाली 9 नंबर होते. त्याच्यामध्ये काय सांगावं, यांचा असेल, माझा असेल, महाराजांचा असेल, काय सांगावं कोणाचा असेल. 10 जणांची लिस्ट घेऊन यमदेव गंगाधर पाटलांच्या घरी आले. चला हो, आज तुमच्या आयुष्याचा शेवट दिवस आहे आणि मी तुम्हाला घेऊन जायला आलेलो आहे. पहिला नंबर तुमचा आहे. मग ते दिवस म्हणजे उन्हाळ्याचे होते. मग गंगाधर पाटील थोडे चतुर होते दादा. गंगाधर पाटलाला वाटलं आपण काहीतरी चतुरपणा करावा जेणेकरून आपलं मरण चुकवता येईल. मग गंगाधर पाटील त्या ठिकाणी बोलू लागले, यमदेवा तुम्ही उन्हामधून तापून आलात, थोडस तुम्हाला त्या ठिकाणी थंड होण्यासाठी तुम्ही सोप्यावरती बसा, मी तुम्हाला कूलर लावतो थंडगार. आणि आमच्या मृत्यू लोकांमध्ये एक शरबत नावाचं अमृत मिळतं, ते पिल्यानंतर उन्हाळ्यामध्ये असं मनाला समाधान वाटतं, तो शरबत तुम्ही प्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि तो शरबत पिल्यानंतर तुम्ही जिकडे म्हणाल तिकडे मी यायला तयार आहे. ठीक आहे, ठरलं. यमदेव म्हणले पाहुणचार करणारा एकमेव पठ्ठ्या वाघ भेटला म्हणले गंगाधर पाटील. यमदेवाचा कोण पाहुणचार करतं का? करत नाही, हे की नाही? कशाला आली पिढा म्हणतात ती, आहे की नाही? मग या जगाच्या पाठीवर यमदेवाचा पाहुणचार करणारा एकमेव माणूस मला भेटला म्हणून आनंद वाटला. आणि त्याच्या शब्दाला मान देऊन यमदेव सोफ्यावरती बसले. गंगाधर पाटील चटकन किचन मध्ये गेले. किचन मधून मोबाईल वरून फोन लावला आपल्या मित्राला
आणि एक मेडिकल मधून गोळी मागवली. चटकन फ्रीज मधलं पाणी काढलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळला आणि चटकन मित्रानं खिडकीतून मेडिकलची गोळी दिलं. ती गोळी पाण्यामध्ये विरघळवली आणि ते थंडगार शरबत यमदेवाच्या हातामध्ये आणून दिला. हा घ्या आमच्या मृत्यू लोकातील अमृत रूपी शरबत, पिल्यानंतर तुमचं मन तृप्त होईल. यमदेवाने हातात घेतला, थंडगार लागलं. वाह क्या बात है. थंडगार लागलं आणि यमदेवाने गट 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 ते शरबत पिऊन टाकलं. काही क्षणामध्ये, काही सेकंदामध्ये यमदेवाला झोप लागली, कारण मेडिकल मधून आणलेली गोळी झोपेची होती. यमदेव झोपी गेले. गंगाधर पाटलांनी चतुरपणा करावा म्हणून आपल्या टेबलावरती ठेवलेला पेन घेतला आणि ज्या लिस्ट वरती गंगाधर पाटील हे पहिलं नाव होतं ना, ते पहिलं नाव पेनाने खोडलं आणि सगळ्यात खाल्ल्या बाजूला लिहिलं आणि जशा तसा पेन ठेवला आणि यमदेवाच्या पायाची सेवा. तर यमदेवाला जाग आली आणि यमदेवाचं मन प्रसन्न झालं. वा क्या बात है, क्या शरबत है, क्या पाटील है. यमदेवाचे उच्चार आहेत. असा शरबत ब्रह्म लोकात पिला नाही, विष्णू लोकात पिला नाही, कैलास पर्वतात पिला नाही. हे अमृत फारच वेगळं आहे हो. माझ्या मनाला समाधान वाटलं आणि म्हणून गंगाधर पाटील, मी तुमच्यावरती अगदी मनापासून प्रसन्न झालेलो आहे आणि प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला थोडीशी सूट देणार आहे. आता नंबर वरून नाही म्हणले, आता नंबर खालच्या क्रमांकावर नाही म्हणले. नंबर कुठून आहे? गंगाधर पाटील कुठं लिहिलं? फिरशे सुरू. चला म्हणले गंगाधर पाटील. निघाले. काही केल्या मरण चुकत नाही, मरण कवनासी न चुके, न राहती ब्रह्मादिके. काही केल्या, देवादिकाला मरण चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. मग या मिळालेल्या जन्मामध्ये, या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीतरी भजनाला आलं पाहिजे. बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण संसारात गेलं, मग कधी भजन करणार? कधी करणार? मानवा भजन 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 कधी करणार? हो बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या. बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारल्या उड्या. हो तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. तरुणपण संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. हो म्हातारपणी रमा खोकला, व्याकुळ झालो गड्या. म्हातारपणी दमा खोकला, व्याकुळ झालो गड्या. मानवा भजन कधी करणार? मानवा भजन कधी करणार? मानवा भजन कधी करणार? मानवा भजन कधी करणार? नमः पार्वती पतये शिव हर हर. आज कुठला उपवास आहे का? नाही ना? मग फिर से नमः पार्वती पतये शिव हर हर. हर हर. मानवा
भजन कधी करणार बालपण तुझे खेळण्यात गेले पाळण्यात मारिल्या उड्या तरुणपण तुझे संसारात गेले पश्चाताप झाला तुला म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो गड्या महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार मानवा भजन कधी करणार हे मानवा तुझं बालपण खेळण्यात गेलं तरुणपण संसारात गेलं म्हातारपण दम्या खोकल्यामध्ये गेलं महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार मानवा भजन कधी करणार वेळ आहे त्या वेळेचं सोनं झालं पाहिजे आहे की नाही मरण आणि देव या जगाच्या पाठीवर सत्य आणि सत्य अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या भगवान शिव परमात्म्याने सुख असो वा दुःख असो या दोन्ही प्रसंगामध्ये भगवान शिव परमात्म्याची जर भक्ती झाली ना तर तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा कशा प्रकारे आपल्याला भक्ताला भेट देऊन त्या भक्ताचा उद्धार करतो याबद्दल आजच्या चौथ्या दिवसीय पर्व काळामध्ये भगवान शिव परमात्म्याने कथा वर्णन केलेले आहे देव परीक्षा पाहतो शिवभक्त श्रेयाळ राजा आणि शिवभक्त सांगुना चौथ्या दिवसीय पर्व काळामध्ये या भक्त चांगुनाला सुखामध्ये आणि दुःखामध्ये या दोन्ही प्रसंगामध्ये देव आठवतो का नाही हे आपल्याला बघायचं आहे सुख देणाराही तोच आहे दुःख देणाराही तोच आहे मग या दोन्ही प्रसंगामध्ये या शिवभक्ताकडून भक्ती घडते की नाही हे आपल्याला आजच्या या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून कथा श्रवण करायची आहे भगवान शिव परमात्मा सत्व परीक्षा पाहू लागलेले आहे शिवभक्त श्रेयाळ राजा आणि शिवभक्त चांगुना या दाम्पत्याची कथा आज आपल्या समोर भगवान शिव परमात्म्याने ठेवलेली आहे भली मोठी संपत्ती आहे धन आहे राजमहल आहे प्रजा आहे आणि त्या राजमहलामध्ये श्रेयाळ राजा आणि शिवभक्त चांगुना या दाम्पत्याचा अगदी आनंदाने संसार सुरू होता संसारामध्ये ही जी काही पत्नी आहे भक्त चांगुना आपल्या पतीची अगदी परमेश्वर समजून सेवाभाव सेवा करायची आणि त्या राजमहलामध्ये एक नियम होता नित्य निमाणे जो कोणी दारी भिक्षुक येईल तो ब्राह्मण असू द्या एखादा वैश्य असू द्या किन्नर असू द्या गंधर्व असू द्या कुणीही असू द्या दारी आलेल्या प्रत्येक भक्ताला घरामध्ये बोलावून आदर आतिथ्य करून त्याला पंचपक्वान्नाचं भोजन दिल्याशिवाय त्यांना परत पाठवत नव्हते हा नित्य नियम होता इच्छा भोजन कुणीही यावं आणि त्या महालामध्ये मनसोक्त मन तृप्त होणारं भोजन करून जावं 24 तास 24 घंटे 12 महिने अन्नदान सुरू होतं कारण दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे एखाद्या भुकेल्याला आपण जेवू घातलं तर त्या ठिकाणी त्याचा जो आत्मा आपल्याला जी काही आशीर्वाद देतो तेच आपल्यासाठी खूप मोठं पुण्य आहे म्हणून भुकेल्याला अन्न देणं हे सुद्धा एक महान कार्य आहे आणि ते कार्य श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुना यांच्या जीवनामध्ये सुरू आहे एक दिवसाचं नाही फक्त सप्ताहापुरतं नाही दादा 12 महिने 24 तास अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती बसायच्या दासोह प्रवृत्ती 12व्या शतकामध्ये ज्या महात्मा बसवांनाने दासोह प्रथा सुरू केली होती म्हणजे अनुभव मंडपाखाली महात्मा बसवांनानी दासोह प्रथा म्हणजे अनेकशा शिवभक्तांना नित्य नेम
भोजन देण्याचा संकल्प महात्मा बसवांनाचा होता. 1008 जंगम जेऊ घातल्याशिवाय महात्मा बसवांना तोंडात पाणी सुद्धा घेत नव्हते. हा त्यांचा नित्य नियम होता. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सोमवार असो गुरुवार असो स्वामीला त्या ठिकाणी जेवू घातल्याशिवाय आपल्याला सुद्धा जेवण्याचा अधिकार नाही. परम रहस्य सांगतो. पण आजकाल झालं काय हो, आहे की नाही, स्वामीच्या अगोदर आम्ही 10 वेळा जेवून निघतो मग स्वामी, आहे की नाही. पूर्वी प्रथा होती, सोमवारी का होईना आपल्या घरामध्ये स्वामीला बोलवायचं, स्वामीची पाद्य पूजा करायची, स्वामीला ताट वाढून द्यायचं आणि मगच आपण भोजन ग्रहण करायचं. कारण स्वामी म्हणजे साधारण व्यक्ती समजू नका. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. कुणी मागितली? माझ्या मनमत माऊलीने देवाकडे सेवा मागितली. गुरु लिंग आणि जंगम. जे काही संन्यासी गुरु महाराज आहेत त्यांचंच स्वरूप आपल्याला जंगमामध्ये पाहायला मिळतं. गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात परम नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. त्याच जंगम माहेश्वर मूर्तीमध्ये आपल्याला त्या भगवान शिव परमात्म्याचं दर्शन होतं. यासाठी कमीत कमी सोमवार गुरुवार का होईना जंगमाला घरामध्ये बोलावून पाद्य पूजा करून आदरातिथ्य करून भोजन देऊन इच्छित आपल्याला जी घडेल ती दक्षिणा आपण देऊन शिवपूजा केलेल्याचं भगवान शिव परमात्म्याला जेवू घातलेल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. काही जणांचा प्रश्न असतो, महाराज आम्ही खूप स्वामींना बोलावतो हो पण स्वामी आमच्या घरीच येत नाहीत. काय येत नाहीत त्याचं कारण सांगतो. स्वामी वेळातून वेळ काढून तुमच्याकडे येतात. तुमच्याकडे भरपूर अशी संपत्ती आहे पण स्वामीला दक्षिणा द्यायचा म्हणल्यानंतर तुमच्याकडे फक्त 5 रुपये आहेत, 11 रुपये आहेत. प्रत्येक स्वामीने आपला आपला व्यवसाय का सुरू केला? दुकान असू द्या, हॉटेल असू द्या, नोकरी असू द्या, का सुरू केली? त्याच्या पाठीमागचं काम आहे वीर शिव लिंगायत धर्मातील ज्या शिवभक्तांनी स्वामींना सांभाळलं नाही, आहे की नाही. का सांभाळलं नाही? तर त्यांना जेवढं त्यांच्या पोटाला लागतं जेवायला बोलवल्यानंतर कमीत कमी 101 रुपया द्यायला काही हरकत आहे? आपल्या प्रपंचातून रोज तरी द्यायची गरज नाही पण कधीतरी श्रावणातून एखाद्या सोमवारी, आहे की नाही, आठवड्यातल्या एखाद्या सोमवारी अभिषेक केला 21 रुपये. स्वामीचं पोट कशानं भरावं? मग म्हणता स्वामी आमच्याकडे पूजेला येत नाही, मग आमच्याकडे स्वामी जेवायला येत नाही. अभिषेक केल्यानंतर कमीत कमी 251 रुपये तरी दक्षिणा दिली पाहिजे, है की नाही. म्हणजे दिवसभराचं स्वामीचं शेड्यूल ठरेल. काही का असे ना आपले शिष्य आपल्याला सांभाळत आहेत म्हणून जे काही स्वामी बाहेरचा व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायापासून दूर होतील. थोडा विचार करून बघा, बदल ऑटोमॅटिक घडणार आहे. स्वामींना सांभाळणं सुद्धा या शिष्यांचं आद्य कर्तव्य आहे. कारण मूळतः स्वामींकडे जंगमांकडे आपली पिढ्यानपिढ्या चालत असलेली जमीन नाही, पिढ्यानपिढ्या चालत असलेली कुठली नोकरी नाही. स्वामी म्हणजे एक पूजेसाठी या भगवान शिव परमात्म्याची सेवा करण्यासाठी सोडलेला नंदी स्वरूप आहे. त्या नंदीचं पोट भरण्यासाठी प्रत्येक आपल्या शिष्यगणांनी वीर शिवलिंगायत धर्मातील भाविकांनी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. करून पहा, बदल झाल्याशिवाय राहणार नाही. नित्य नियम आहे, त्या नियमाचं आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. पवित्र या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुनानी अन्नदानाचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. आणि अन्नदानाबरोबर शिवपूजा शिवगोष्टी हा सुद्धा ध्यास भक्त सांगून आला आहे. नुसतं अन्नदानच नाही तर जीवनामध्ये एक कठोर अशा प्रकारची काया वाच्या मनाने शिवभक्ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलेली होती. मंदिर मठ याची गरज कशासाठी? तर या शिवभक्ताला योग्य दिशा दाखवण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी. कथेमध्ये एक कथा वर्णन करून सांगितलेले आहे. मलाप्पा आणि कलाप्पा नावाचे 2 मित्र आहेत आणि मलाप्पा थोडासा गरीब आहे,
कलाप्पा थोडासा चतुर आहे. कलाप्पाला त्याच्या काही पर्सनल कामासाठी 1000 रुपयाची मदत हवी होती. मग त्यानं आपला मित्र असणारा मल्लाप्पाकडे 1,00,000 रुपये देण्याची विनंती केली. आता आपला मित्र अडचणींमध्ये आहे म्हणून मल्लाप्पाने त्या ठिकाणी 1000 रुपये उसने दिले. मग कधी देणार वापस वादा केला 15 दिवसामध्ये तुझे 1000 रुपये परत. ठरल्याप्रमाणे 1000 रुपये मल्लाप्पांनी कलाप्पाला दिले. आठवडा उलटून गेला. 15 दिवस गेले, महिना झालं, 6 महिने झालं, वर्ष झालं, पैसेच परत द्यायचा विचार नाही. मनाने पैसे परत द्यायचा विचारच नाही. यावर वर्षानंतर मल्लाप्पाला 1000 रुपयाची गरज पडली आणि त्याला माहिती होतं आपण 1 वर्षापूर्वी आपला मित्र असणारा कलाप्पाला आपण 1000 रुपये दिले आहेत, ते मागून घ्यावं. म्हणून 1 वर्षानंतर का होईना मल्लाप्पा कलाप्पाकडे गेला आणि म्हणू लागला, अरे बाबा, तुला जी मी 1000 रुपये उसने दिले होते ना, ते 1000 रुपये उसने परत कर. कलाप्पा म्हणू लागला, कधी दिले पैसे? अरे बाबा आठव, 1 वर्ष झाला तुला पैसे देऊन, खोटं काय बोलतोस? तुझ्या अडचणीमध्ये मी तुला मदत केली आणि आता खोटं बोलतोय? दे 1000 रुपये. काय सबूत आहे तुझ्याकडे की तू मला 1000 दिले? घेताना गोड गोड बोलतात दादा, आणि देताना मात्र देतो की सोयाबीनवर, कुठं चाललो का पळून, असं त्या ठिकाणी बोलतात, आहे की नाही? मग हा कलाप्पा असणारा मल्लाप्पाला बोलू लागला, तू कधी पैसे दिलास? त्याचा काही साक्षीदार पुरावा आहे? पुरावा नाही पुरावा. मग त्यावर तो मल्लाप्पा म्हणू लागला, आता जर माझ्याकडे पुरावा नसेल, मी या माझ्या मित्राला कलाप्पाला मी पैसे देऊन सुद्धा तो जर परत द्यायला तयार नसेल, पुरावा मागत असेल, तर माझ्याकडे तर आता कुठला पुरावा नाही. कारण माझ्याकडे एकमेव पुरावा म्हणजे भगवान शिव परमात्मा. त्याला सोडून माझा कोणी साक्षीदार नाही. कारण त्यानं पाहिले कॅमेऱ्यातून, आहे की नाही? त्याचाच एक कॅमेरा चालू होता, त्या कॅमेऱ्यामध्ये त्यानं पाहिले. आता बाकीचा तर कोणी माझा साक्षीदार नाही. कोर्टामध्ये चालतं खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, आहे की नाही? जज साहेब न्याय निवाडा करतात. तसं मल्लाप्पा म्हणू लागला, आता माझा न्याय निवाड करणारा जर जज कोण असेल तर तो भगवान शिव परमात्मा आहे. आता हा म्हणतो आहे पैसे दिले नाहीत, मी घेतले नाही, पुरावा दे म्हणतोय. मल्लाप्पाने काही काळ विचार केला आणि या कलाप्पाच्या हाताला धरलं आणि ओढत 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 मंदिरामध्ये घेऊन आला, शिव मंदिरामध्ये. हे बघ, आणखी तुला नीट विचारतोय, मला खूप मोठं काम पडलेलं आहे, माझे 1000 रुपये परत दे. तो म्हणू लागला, तू दिलेत, मी घेतलेत, याचा काय पुरावा आहे सांग, मग मी तुझे पैसे परत देतो. तू मला दिलेच नाहीत, द्यायचेच नव्हते ना. मनामध्ये वाईट प्रवृत्ती आली होती. मग मल्लाप्पाने विचार केला, त्याला गाभाऱ्यामध्ये नेलं आणि सांगितलं, आता भगवान शिव परमात्मा सोडून माझा कोणी साक्षीदार नाही, तर आता एकच काम कर, या शिवपिंडीवरती हात ठेवून सांग, मी पैसे दिले नाहीत, तू पैसे घेतले नाहीत, मी ते पैसे विसरून जातो, सोडून टाकतो, पैसे मागणार नाही. मग मात्र कलाप्पाच्या मनामध्ये भीती बसली. माणसाला एखाद्या वेळेस खोटं बोललं तरी भागून जाईल, पण देवाच्या दरबारामध्ये जर खोटं बोललं तर मात्र विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. शिवपिंडीवर हात ठेवण्यासाठी घाबरला. मनामध्ये विचार केला, आपण जर या पिंडीवरती हात ठेवून खोटी शपथ घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठं पाप लागेल आणि त्या पापाची पावती म्हणून त्याचं दुःखही भोगावं लागेल. म्हणून विचार केला, काही काळ विचार केला आणि आपला मित्र असणारा मल्लाप्पाला हात जोडून विनंती करू लागला, अरे बाबा, तू मला 1 वर्षाखाली पैसे दिलेत, मी घेतले, फक्त मला 10 दिवसाचा टाइम दे, तुझे 1000 रुपये जशाच तसे मी परत देतो, मला माफ कर, मला माफ कर. याच्यासाठीच मठ आणि मंदिर या ठिकाणी उभे आहेत. इथं आल्यानंतर खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं, दूध का दूध, पाणी का पाणी इथं होतं. याच्यासाठी आणि मठ
मंदिराची गरज आहे. मठामध्ये आल्यानंतर, मंदिरामध्ये आल्यानंतरच आपण देवाला घाबरतो, आहे की नाही? आज ताकद या कलियुगामध्ये जास्तीत जास्त लोक पाप करण्या वाचून मागे पडू लागलेले आहेत. त्याचं कारण काय? देव आहे, देवाचं अस्तित्व आहे. देवाला भिवून का होईना पाप कर्म करण्यापासून थांबू लागलेले आहेत. देवच नसता, मठच नसतं, मंदिरच नसते तर दादा लोक वाम मार्गाने क्रूर प्रवृत्तीने तलवारीने एकमेकाचा जीव घेत फिरले असते. अशा प्रकारची क्रूर प्रवृत्ती आली पाहिजे असते. म्हणून तर मठ आणि मंदिराची गरज भगवान शिव परमात्म्याने आपल्यासाठी ठेवली. त्या मठामध्ये, त्या मंदिरामध्ये आल्यानंतर जी काही वाईट प्रवृत्ती आहे, जी वाईट बुद्धी आहे ना, त्याचं परिवर्तन चांगल्या बुद्धीमध्ये होतं. म्हणून मल्लाप्पाची सुद्धा मती बदलली आणि मल्लाप्पा सुद्धा सत्य मार्गाचा अवलंब करून, क्षमा करून कलाप्पा आणि मल्लाप्पा यांची मैत्री पुन्हा त्या ठिकाणी झाली. कलाप्पाने मल्लाप्पाची माफी मागितली आणि म्हटलं, बाबा मी तुला जे खोटं बोललो ना त्याबद्दल मी मनामध्ये मला खूप वाईट वाटतं आहे, पण मी देवाची खोटी शपथ खाऊ शकत नाही. यासाठी या मंदिराची गरज आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्यामधील जे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार आहेत त्याचा विनाश होऊन आपलं हे देह शिवालय बनून जातं. यासाठी आपल्याला या भगवान शिव परमात्म्याच्या कथा श्रवण करायच्या आहे. मग भक्त चांगुण आणि श्रेयाळ राजा सुद्धा शिवभक्तीमध्ये काया वाचा मनाने व्यथित होते. पवित्र श्रावण महिन्यामध्ये सुद्धा या भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला काय वाहावं, काय वाहू नये, आजच्या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर कथा वर्णन करून ठेवलेली आहे. पवित्र श्रावण महिन्यामध्ये ज्या भक्त चांगुणाने भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला काही वस्तू अर्पण करून पूजा केल्या, त्याच वस्तू आपण सुद्धा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये अर्पण करून आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला बिल्वपत्र, शतपत्र आणि कमळ वाहून भगवान शिव परमात्म्याची पूजा करावी. कमळ, शतपत्र आणि बिल्वपत्र. शतपत्र नावाचं जे फूल आहे ते आपल्याकडे भेटत नाही, ते गुजरात राज्यामध्ये ते फूल भेटतं. आपल्याकडे बिल्वपत्र आणि सोबत कमळ सुद्धा काही ठिकाणी मोजक्या प्रमाणात मिळतात. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी भगवान शिव परमात्म्याला कमळ, शतपुष्प आणि सोबत कमळ वाहून भगवान शिव परमात्म्याची आराधना करावी. तदनंतर आपल्या कळत ना कळत केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका दिवशी भगवान शिव परमात्म्याला 1,00,000 स्वरूपामध्ये पांढरी फुलं वाहून पूजा करावी. म्हणजे आपले कळत ना कळत केलेले पाप दूर होतात. काही जण म्हणतात, महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच पाप केलं नाही हो, आम्हाला पूजा करायची गरज काय? तुम्ही चालता बोलता भरपूर पाप केलं, बघायचंय तुम्हाला? शिवकथेला येताना तुमच्या पायाखाली किती किडे मुंग्या मेल्या हो, कळत ना कळत का होईना, किती मेले, ते सुद्धा पाप आहे ना. 84 लक्ष योनीमध्ये सुद्धा ते मुंगे किड्या त्या ठिकाणी मानल्या जातात. त्यांना सुद्धा जीव आहे, पण त्यांना तुम्हाला मारायचं नव्हतं, पण कळत ना कळत का होईना पाय पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अशा पापातून मुक्त होण्यासाठी 1,00,000 पांढरी किंवा 1,00,000 लाल फुल वाहून पवित्र श्रावण महिन्यामध्ये पूजा करावी, पापातून मुक्तता मिळते. तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला 1,00,000 स्वरूपामध्ये दर्भाच्या काड्या अर्पण करून जर पूजा केली तर त्या ठिकाणी आशीर्वाद म्हणून आपल्याला मोक्षाची प्राप्ती प्राप्त होते. तदनंतर पुढे पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला 1,00,000 स्वरूपामध्ये दुर्वा वाहून जर आपण पूजा केली तर आपलं जे आयुष्य आहे ना
ते आयुष्य वाढायला सुरुवात होतं. आयुष्य वाढत 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 आपल्याला जास्ती आयुष्य जगण्यासाठी भगवान शिव परमात्मा आशीर्वाद प्राप्त करून देतात. महिन्यामध्ये 1,00,000 स्वरूपामध्ये भगवान शिव परमात्म्याला धोत्र्याची जर फुलं आपण शिवलिंगाला वाहिली तर ज्यांना संतती नाही, विवाह होऊन बरेच दिवस संतती प्राप्तीचं दुःख आहे, तर त्यांनी पवित्र श्रावण महिन्यामध्ये 1,00,000 धोत्र्याची फुलं वाहून भगवान शिव परमात्म्याची पूजा करावी. म्हणजे संतती प्राप्तीचं दुःख दूर होऊन आपल्या जीवनामध्ये पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद भगवान शिव परमात्मा देत आहेत. तदनंतर या जीवाला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यामध्ये 1,00,000 स्वरूपामध्ये भगवान शिव परमात्म्याला तुलसी दल नावाचे एक फूल आहे. 1,00,000 स्वरूपामध्ये भगवान शिव परमात्म्याला तुलसी दल वाहिलात तर नक्कीच या जीवाला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला 1,08 स्वरूपामध्ये जर आपण बिल्वपत्र वाहिलात तर मनातील इच्छा पूर्ण करणारा भगवान शिव परमात्मा आहेत. म्हणजे मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्णत्वाला जायची असेल तर पवित्र श्रावण महिन्यामध्ये 1,08 स्वरूपामध्ये बिल्वपत्र वाहून पूजा करावी. तदनंतर आपल्या घरामधील जे धन आहे, जी संपत्ती आहे, त्याच्यामध्ये वाढ व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला पारिजातकाची 108 फुलं वाहून भगवान शिव परमात्म्याची पूजा करावी. तदनंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, लक्ष्मी थांबावी असं जर वाटत असेल तर भगवान शिव परमात्म्याला 108 स्वरूपामध्ये एक तांदूळ वाहून आपण भगवान शिव परमात्म्याची पूजा करावी. तांदूळ तुटलेलं चालणार नाही, अखंड तांदूळ भगवान शिव परमात्म्याला वाहून जर पूजा केलात तर घरामध्ये तत्काळ त्या ठिकाणी लक्ष्मी नांदायला सुरुवात करते, घरामध्ये शांतता निर्माण होते. तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाला 1,00,000 तीळ वाहून जर आपण भगवान शिव परमात्म्याची पूजा केली तर आपला जो पितृदोष आहे ना, तो पितृदोष नष्ट होण्यासाठी भगवान शिव परमात्मा आशीर्वाद देतात. तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला 1,00,000 स्वरूपामध्ये जवस वाहून जर आपण पूजा केली तर पूजा करणाऱ्या भाविकाला स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्याचं सौभाग्यही टिकून राहतं, असं भगवान शिव परमात्म्याने वर्णन करून सांगितलेलं आहे. तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये 1,00,000 स्वरूपामध्ये भगवान शिव परमात्म्याला हिरवं मूग जर वाहून पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते, असं या ठिकाणी शिव महापुराण कथेमध्ये विश्लेषण केलेलं आहे. तदनंतर आपले जे शत्रू आहेत, ज्यांना आपलं चांगलं झालेलं बरं वाटत नाही, त्या शत्रूला भगवान शिव परमात्म्याच्या पूजेने आपल्याला जिंकायचं आहे. त्यांना बोलून जिंकायचं नाही, त्यांना बोलून, त्यांना शिवीगाळ करून, त्यांना उलट बोलून जिंकायचं नाही, तर शत्रूंचा नाश करण्यासाठी पवित्र श्रावण महिन्यामध्ये 1,00,000 स्वरूपामध्ये राई मोहरी वाहून शिवलिंगाची जर पूजा केली तर आपले जे काही शत्रू आहेत त्या शत्रूंचा नाश होण्यासाठी मदत होते, असं भगवान शिव परमात्माने या पवित्र श्रावण महिन्यामध्ये काही या शिवपूजनाचा विधी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि तोच विधी, तीच पूजा पवित्र श्रावण महिन्यामध्ये या शिवभक्त सांगुना शिवभक्त श्रेयाळ राजा यांनी शिवभक्ताची आराधना करून या शिवभक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवान शिव परमात्म्याच्या पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन झालेले आहेत. ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
शिवाय बोलो नमः शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 नमः शिवाय हाथ ऊपर करके ताली बजाव माझ्या पाठीमागे सर्वांनी बोलायचं आता गायक मंडळी बोलणार नाही ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय आवाज येऊ द्या ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय तुमच्या मालकाला जेव्हा बोलत असता तेव्हा असंच बोलता का एवढं सावकाश हात हात खाली करू नका असंच बोलता का नळावरती पाणी आणायला गेल्यावर असंच बोलता का सुमधुर आवाजात हळू तिथं आवाज कसा असतो भांडणाचा पार वरच्या पट्टीला आवाज असतो आहे की नाही जसं तिथं भांडण करता मालकाला तसं इथं जगाच्या मालकाला भांडा गोड अंतकरणाने आहे की नाही आपले सुख दुःख त्या भगवान शिव परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून मोठ्याने हात वरती टाली ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय जय भोले ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय इथं कोणाला झटका आलाय का बापरे आला नाही कोणाला येणार आहे हात वरी करा नको रे बाबा झटका केव्हा येतो माहितीये का तुम्हाला ज्या वेळेस शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात तेव्हा झटका आणि अटॅक येतो आणि रक्ताच्या नाड्या सुरू कुठून असतात या तळ हातामधून या शिव महापुराण कथेमध्ये तुम्हाला फुकट औषध आहे झटक्यापासून दूर होण्याचं ज्या ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल ना आता नाही थांबा लगेच फायदा चमत्कार नमस्कार फायदा सांगितलं की लगेच सुरू आहे की नाही टाळ्या वाजवल्यानंतर या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडतो आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू झटका येईल का शुरू करू ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय फायदा रिजल्ट ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय जय भोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय जय भोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर फायदा सांगितल्यानंतर कसा रिझल्ट लगेच आहे की नाही फायदा सांगितल्याशिवाय हालत नाहीत आहे की नाही या
शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जे भवरोग आहेत त्या भवरोगापासून सुद्धा दूर होण्याचा उपाय आहे. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. आता झटक्याच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगायला किती रुपये दिलो महाराजाला तुम्ही? आहे की नाही? फुकट आहे ना. डॉक्टरकडे किती लाखो रुपये दिले तरी सुद्धा उपाय होईलच याची गॅरंटी नसते. पण या शिवनामाच्या दरबारामध्ये हा उपाय त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. आहे की नाही? म्हणून भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर भक्त चांगुला आणि श्रेयाळ राजाची भक्ती ठेवलेली आहे. या चांगुनानं पवित्र श्रावण महिन्यामध्ये आतापर्यंत ज्या वस्तू आपण ऐकल्या, जे पदार्थ आपण ऐकले, जे फूल आपण ऐकले, ते फूल वाहून भगवान शिव परमात्म्याची आराधना केली, भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाची पूजा केली आणि आपला नित्यक्रम सुरू ठेवला. कैलास पर्वतामध्ये माता पार्वतीनं भगवान शिव परमात्म्याला प्रश्न केला, पहा हो किती निष्काम भावनेनं भक्त चांगुना आणि श्रेयाळ राजा तुमची आराधना करत आहेत, अन्नदान करत आहेत, जीवनामध्ये काया वाचा मनाने सेवा करत आहेत. दोघांमध्ये संवाद सुरू असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण नारायण. नारद मुनीचं काय काम असतं? काय लावायचं? तुम्हाला काय वाटलं ते एकच नारद मुनी होते का? या कलियुगामध्ये बरेच नारद मुनी आहेत, आहे की नाही? प्रत्येक वट्ट्यावर कट्ट्यावर लावत फिरू लागले. ते नारद मुनी गेले पण नारद प्रवृत्ती अजून शिल्लक आहे की नाही? काल राक्षस गेले, राक्षस प्रवृत्ती शिल्लक आहे. आज नारद गेले, नारद प्रवृत्ती आणखी शिल्लक आहे. नारद मुनींनी या भगवान शिव परमात्म्याच्या समोर येणं केलं, नमस्कार केला आणि महादेवाला बोलू लागले, महादेवा तुम्ही खूप भोळे आहेत, थोडं थांबा, भक्ताला लवकर आशीर्वाद देऊ नका. भक्त चांगुना श्रेयाळ राजा यांच्याबद्दल जे बोलताय ते खोटही असू शकतं. त्यांची भक्ती खरी आहे असं कशावरून म्हणता? तर त्यासाठी तुम्ही परीक्षा घ्या. त्या परीक्षेमध्ये जर ते पास झाले तरच त्यांची भक्ती खरी आहे. त्यांना सुख आहे, धन आहे, सगळं काही प्राप्त आहे म्हणून ते तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत. मग ही भक्ती खरी आहे की खोटी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही त्यांना थोडंसं दुःख द्या, त्यांची परीक्षा पहा आणि त्या परीक्षेमध्ये जर ते पास झाले तरच तुम्ही त्यांना दर्शन द्या, आशीर्वाद द्या. महादेवांनी विचार केला, नारद मुनी सांगताय ते बरोबर आहे, मी लवकर पावतो, लवकर आशीर्वाद देतो, त्यांची भक्ती खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी मला त्यांची परीक्षा घेणं गरजेचं आहे. म्हणून नारद मुनींच्या सांगण्यावरून नारद मुनींनी कळ लावली आणि त्यांच्या सांगण्यावरून महादेवाने एका भिक्षुकाचं रूप घेतलं, साधू वेश धारण केला आणि या श्रेयाळ राजाच्या नगरीला आले. भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. दारामध्ये आले. चांगुना आतमध्ये स्वयंपाक करत होत्या. चांगुनेनं आवाज ऐकला, कुणीतरी महाराज भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत. चांगुना धावत आले. पाहिलं साधू वेशामध्ये जटा बांधलेल्या आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरुळ आहे, पांढरी शुभ्र वस्त्र धारण करून एक साधू महात्मा भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. चांगुनानं विचारलं, महाराज तुम्हाला काय भोजन करायची इच्छा आहे? आमच्या नगरीमध्ये जो कोणी आमच्या दारी भिक्षुक येतो त्याला आम्ही इच्छा भोजन दिल्याशिवाय माघारी पाठवत नाही. तुम्हाला काय इच्छा आहे, कोणतं भोजन करण्याची इच्छा आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. महाराज म्हणू लागले, मीही तुमची कीर्ती ऐकलेली आहे, तिन्ही लोकांमध्ये तुमचं नाव ऐकलेलं आहे की तुमच्या दरबारामध्ये कुणीही आला तर तो भुकेला वापस जात नाही, हे मी हे ऐकलंय आणि म्हणूनच ती कीर्ती ऐकल्यामुळेच मी तुमच्या दरबारामध्ये आलेलो आहे. मला जे भोजन पाहिजे आहे ते तुम्ही देणार? हो हो देणार महाराज. महाराजांना घरामध्ये बोलवलं.
आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न केली आणि महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय भोजन हवंय? महाराजांनी सांगितलं, तुमच्या दरबारामध्ये इच्छा भोजन मिळतं. माझी इच्छा आहे, मला मांसाहार भोजन करायचं आहे. परीक्षा आता ही सत्व परीक्षा. अहो महाराज, आम्ही मुक्या प्राण्यांची हत्या करत नाही, कारण ते खूप मोठं पाप आहे. त्या पापामध्ये आम्ही पडत नाही. तुम्ही मांसाहार सोडून दुसरं काहीतरी मागा ना, आम्ही द्यायला तयार आहोत. महाराज म्हणले, मांसाहार म्हणजे काय? मुक्या प्राण्यांचा मागत नाही मी, माणसाच्या शरीरापासून बनलेलं नर मांसाचं भोजन मला ग्रहण करायचं आहे, तरच मी तृप्त होईन, अन्यथा तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईल. ही कसली परीक्षा आहे आता? या परीक्षेमध्ये संगुणा पास होणार की नापास होणार हे आपल्याला पाहायचं आहे. संगुणा घाबरली, नर मांसाचं भोजन. अहो महाराज, आम्ही मुक्या प्राण्यांना मारत नाही, माणसाचं तर सोडून द्या. ही असली परीक्षा घेऊ नका महाराज, मी तुम्हाला शरण आलेले आहे बर का, मी नम्र झालेले आहे, मला क्षमा करा, पण नर मांसाचं भोजन तुम्हाला मी देऊ शकत नाही. महाराज पुढे बोलू लागले, नर मांसाचं भोजन जर तुम्ही मला नाही दिलं तर तुमचं सत्व हरण करून निघून जाईल, आतापर्यंत तुमचं सगळं केलेलं व्यर्थ जाईल. संगुणा घाबरली, ही कसली परीक्षा आहे? मनोमन भोलेनाथाचं स्मरण करू लागली आणि महाराज बोलू लागले, मला नर मांसाचं भोजन म्हणजे माणसाच्या शरीरापासून बनलेलं नकोय, कोवळ्या कोवळ्या शरीरापासून बनलेलंच नर मांसाचं भोजन मला ग्रहण करायचंय. कोवळ्या शरीरापासून म्हणजे असल्या लहानल्या लेकरापासून. महाराज काय बोलता आहे तो तुम्ही? हे महापाप आम्ही नाही करू शकत. जर तुम्ही हे मला नर मांसाचं भोजन नाही दिलात तर तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईल. अशा प्रकारे महाराज सांगुनीला बोलू लागले. बघता बघता महाराजांनी शेवटचा शब्द बाहेर काढला, मला कोवळ्या शरीरापासून बनलेलं म्हणजे तुमचा जो एकुलता एक मुलगा आहे ना, बाळ चिलिया, त्या चिलिया बाळाच्या शरीरापासून बनलेलं नर मांसाचं भोजन मला करायचंय. हे ऐकल्याबरोबर आईच्या डोळ्यातून घळ 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 अश्रूंच्या धारा निर्माण झाल्या. कारण कोणत्या आईला वाटतं हो आपल्या मुलाला आपल्या हाताने मारावं? कोणत्या आईला वाटतं आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर मरण पावावा? कोणत्या आईला वाटतं? है की नाही? ती भक्त सांगुना रडू लागली, गयावया करू लागली. अहो महाराज, हे सोडून दुसरं काहीतरी मागा ना, पंचपक्वान्नाचं भोजन तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन तुम्ही मागता आहेत. आमचं लेकरू म्हणजे एकुलता एक जीव आहे हो, त्याला मागू नका ना. शिवकृपेनं तो आम्हाला नवसानी प्राप्त झालेला आहे, त्याला मागू नका ना. महाराज म्हणू लागले, नाही नाही, हीच का तुमची ऐकलेली कीर्ती? आम्ही ऐकलंय की तुमच्या दरबारामध्ये कुणीही उपवाशी जात नाही, खाली हातानं जात नाही, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुलापासून बनलेलं नर मांसाचं भोजन मला नाही दिलं तर मी सत्व हरण करून निघून जाईन, आतापर्यंत सगळं सर्वस्व नष्ट करून जाईन. कोणत्या आईला कोणत्या बापाला वाटतं आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा मरावा? त्या आईला आणि त्या बापाला विचारा ज्यांचा एकुलता एक मुलगा डोळ्यासमोरून निघून गेला. तारुण्य अवस्थेमध्ये आई वडिलांना म्हणतात, आमच्या लेकराने आम्हाला खांदा द्यावा. ज्या बापाच्या जीवनामध्ये मुलाला खांदा देण्याचं अवभाग्य प्राप्त झालं आहे की नाही, त्या बापाला विचारा की त्या मुलाच्या दूर होण्यापासूनचं दुःख काय असतं. ही सांगुना मनोमन अंतकरणामध्ये तिला त्रास होऊ लागला, कारण आई आहे ती, आहे की नाही? आई ती आई असते, आईचं अंतकरण खूप वेगळं असतं हो. एकदा एका शिष्याने गुरु महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आई म्हणजे काय? आई म्हणजे काय? हा प्रश्न विचारल्याबरोबर
गुरु महाराजांनी सांगितलं उद्या सकाळी 6 वाजता एक पोटाला 5 किलोचा दगड बांध आणि कमीत कमी 5 किलोमीटर चालत जा आणि 5 किलोमीटर नंतर तो दगड बाजूला टाक आणि मग माझ्याकडे ये. आई काय असते तुला सांगतो. सकाळी 6 वाजता त्यानं 5 किलोचा दगड पोटाला बांधला आणि चालू लागला. 4 पावलं चालल्याबरोबर त्याला घाम येऊ लागला. अरे बापरे, पोटाला ओझं आहे ना, घाम येऊ लागलं. तेवढ्या क्षणामध्ये तो त्या ठिकाणी खाली बसला, घाम पुसला, पुन्हा उठला, 4 पावलं गेला. पायाला गोळे येऊ लागले. अरे बापरे, दमा येऊ लागला. काय करावं सुचेना असं झालं. पुन्हा तो खाली बसला. तदनंतर पुन्हा उठला. कसा बसा 1 किलोमीटर गेला. पायाला गोळे आले, तहान लागली, नरड कोरडं पडलं. काय करावं सुचेना असं झालं. एवढ्यामध्ये मरतो की काय अशी अवस्था झाली. आणि 1 किलोमीटर वरच हार मानली, दगड बाजूला टाकला आणि धावत महाराजाकडे गेला. महाराज आता सांगा आई म्हणजे काय. मी सांगितल्याप्रमाणे तो दगड बांधला. हो महाराज बांधला. काय केलं. तुम्ही 5 किलोमीटर जायला सांगितलं होतं, मी 1 किलोमीटर अंतरावरच दम टेकला. काय झालं रे बाबा. अहो महाराज घाम सुटला, पायाला गोळे आले, काय करावं सुचेन असं झालं, चक्कर येऊ लागले, मरतो की काय अशी अवस्था झाली. आता सांगा आई म्हणजे काय. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. ईश्वर आणि आत्मा ज्या ठिकाणी मिळते तिलाच आई म्हटलं जातं. आई म्हणजे काय बाळा. आई म्हणजे काय. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवलं, 9 महिने 9 दिवस न थांबता न जन्माला घातलं, तीच आई असते. तू 5 किलोचा दगड 1 किलोमीटर घेऊन जाऊ शकला नाहीस बाबा, पण 9 महिने 9 दिवस कितीतरी किलोचं वजन आईनं पोटामध्ये ठेवलं आणि तुझ्यासाठी यातना सहन केल्या ना. त्याच माय माऊलीचं नाव आई आहे. त्याच माय माऊलीचं नाव आई आहे की नाही. आई या शब्दाचा अर्थ गुरुकडून त्या शिष्याला कळाला, तेव्हाच खऱ्या आईची किंमत कळाली. आई ती आई असते. सावत्र आई वेगळी आणि आपली आई वेगळी. लेकरू 8 वर्षाचं असताना आई जगातून निघून गेली. आईची अंतयात्रा अंगणामध्ये सजली. लेकरू रडू लागलं, गयावया करू लागलं, पाहुणे रावळे जमले. आईची अंतयात्रा, आईचं प्रेत अंगणामध्ये सजलं आणि संपूर्ण परिवार गोल रिंगण मारून बसलेला आहे. लेकरू रडू लागलं, ए आई उठ ना, ए आई बोल ना, मला तू 4 गोष्टी बोल ना. का. रोज सगळे झोपलेले असायचे, तू उठलेली असायची. आज सगळे उठलेले आहेत, तू झोपलेली का आहेस. आई उठ ना, मला बोल ना. माझी काय चूक झाली का आई, मी क्षमा मागतो आहे, उठ ना आई, मला बोल ना. पण आई अशा निद्रेमध्ये निद्रस्त झाली होती जिथून परत कोणीच येत नाही. आहे की नाही. आई त्याची निघून गेलेली होती. आई सोबत गयावया करू लागलं, संभाषण करू लागलं. आई रोज मला तू आंघोळ घालायची, रोज मला शाळेला जायला टिफिन बनवून द्यायची. आई उठ ना, बोल ना, हस ना, मला आंघोळ घाल ना, मला त्या ठिकाणी शाळेला जायला उशीर होतोय. लेकरानं त्या ठिकाणी पाहिलं, आई त्या ठिकाणी बोलत नाहीये, हलत नाहीये, चालत नाहीये. शेजारच्या एका आजीबाईनं त्या लेकराला हृदयाशी घट्ट धरलं आणि सांगितलं, अरे बाळा, तुझी आई अशा निद्रेमध्ये निद्रस्त झालेली आहे जिथून परत कुणीच वापस येत नाही. आहे की नाही. आईची अंतयात्रा पोरानं उघड्या डोळ्यानं पाहिलं. उघड्या डोळ्यानं आईची अंतयात्रा पाहिलं. अंतयात्रा संपली. मोजून 1.25 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवत जा, पत्नी मेल्यानंतर नवऱ्याला दुसरी बायको मिळेल, सासूला दुसरी सून मिळेल, पण लेकराला माय मिळत नाही. सावत्र आई घरी आली आणि त्या लेकराचा छळ सुरू झाला. त्याला सकाळचं संध्याकाळी खायला द्यायची, संध्याकाळचं सकाळी खायला द्यायची, उपास मार घडवायची, त्याला मारून त्याच्याकडून काम करून घ्यायची, भांडी धुवायला लावायची, धुणं धुवायला लावायची. सावत्र आईचा छळ सुरू झाला. लेकरू गयावया करू लागलं, या आई मला मारू नको ना ग, तू माझीच आई आहेस ना,
मग मला मारू नको, कारण ती सावत्र आई होती. एक दिवशी त्या सावत्र आईला एके दिवशी त्या सावत्र आईला कोणत्या तरी लग्नाला जायचं होतं, म्हणून तिनं कपाटातली एक महागडी साडी आणली आणि त्या लेकराच्या हातात दिली. बाळा, ही साडी तू प्रेस कर, मला लग्नाला जायचंय. बाळ म्हणू लागलं, आई मला इस्त्री करायला जमत नाही ग, मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि मला माझ्या आईने हे काम सांगितलंही नाही. यावर ती सावत्र आई म्हणू लागली, मेल्या तुला खायला जमतं का? 2 टाइम खायला लागतं आणि काम चुकार पुन्हा करतो, म्हणून त्याच्या पाठीत जोरात मार दिला आणि सांगितलं तुला साडी इस्त्री केलीच पाहिजे, असं त्या ठिकाणी त्याला दाब देऊन मारू लागली. लेकरानं आईच्या आज्ञा पाळायसाठी इस्त्री हातामध्ये घेतली, कधीच इस्त्री केली नव्हती. त्या लेकरानं इस्त्री करायला सुरुवात केली. इस्त्री करत असताना त्याचा वर्गमित्र त्या ठिकाणी वर्गपाठाची वही नेण्यासाठी आला. बाळ्या, मला तुझी वर्गपाठाची वही हवी आहे. या बाळानं तापलेली उग्र अशी इस्त्री जशाच तशी साडीवरती ठेवली आणि वही आणण्यासाठी आतमध्ये गेला. काही क्षणात तापलेल्या इस्त्रीने या सावत्र आईची महागडी साडी जळून खाक झाली आणि त्या जळालेल्या साडीचा वास या सावत्र आईच्या नाकापर्यंत गेला. नागिनीसारखी फुसकारत सावत्र आई बाहेर आली आणि पाहिलं तर काय, नवीन निस साडी जळून खाक झालेली आहे. बाळ्या, इकडे ये. बाळ धावत आलं. काय ग आई? मेल्या, तुला करायची नव्हती, तू मुद्दाम जाळली, म्हणून त्याच्या पाठीत जोरात मारायला सुरुवात केली. मेल्या, तुला साडी इस्त्री करायची नव्हती म्हणून तू मुद्दाम जाळली. बाळ म्हणू लागलं, नाही ग आई, मी मुद्दाम नाही जाळली, माझा वर्गमित्र वही नेण्यासाठी आला होता, तो वही देण्यासाठी मी गेलो होतो. आई, मी मुद्दाम नाही जाळली, मला माफ कर. नाही नाही मेल्या, तू मुद्दाम जाळली, म्हणून त्याच्या गालात मारायला सुरुवात केली, पाठीत मारायला सुरुवात केली. मेल्या, तुला शिक्षा झालीच पाहिजे, कमरत वाग. लेकराला वाटलं हाताचे बोट अंगठ्याला लावायला सांगून शिक्षा करेल. लेकरू कमरत वाकलं आणि सावत्र आईने तापलेली उग्र इस्त्री हातामध्ये घेतली आणि त्या पोराच्या पाठीत जोरात दाबली. लेकराच्या मुखातून आई हा शब्द बाहेर पडला. लेकरू गयावया करू लागलं, पाठ भाजून जळून गेली, रक्ताच्या धारा सुरू झाल्या. लेकरू गयावया करू लागलं. सावत्र आईचा छळ सहन होईना, कशी बशी इस्त्री बाजूला टाकली आणि लेकरू धावत धावत देवाऱ्याच्या समोर आलं आणि हात जोडून देवाला विनंती करू लागलं, देवा, तू उपमन्यूसाठी वाटीभर दुधाकरता दुधाचा क्षीरसागर समुद्र दिलास. तू मार्कंडेयाला 14 वर्षाचं आयुष्य संपवून 14 कल्प आयुष्य दिलास. तू भस्मासुराला वरदान दिलं, भिल्लाला वरदान दिलं. मला वरदान नकोय, मला दुधाचा क्षीरसागर नकोय, मला सोन्याची लंका नकोय. देवा, मला माझी माय परत दे. देवा, मला माझी माय परत दे. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती. आई माझे ये गधावुनी, जवळ घे न माया लावुनी. आई ये ना, आई माझे ये गधावुनी, जवळ घे न माया लावुनी. आई ये ना, आई माझी ये गदावुनी, मला गे गदावुनी. आई ये गदावुनी, तुझी जवळ घे न माया लावुनी. आई ये ना, आई माझे ये गदावुनी, जवळ घे न माया लावुनी. आई ये ना, आई माझे ये गदावुनी, जवळ घे न माया लावुनी. आई ये ना, माझे गदावुनी, जवळ गे ग माया लावुनी. आई ग, आई ग ये गदावुनी, जवळ गे ग माया लावुनी. ओ
चुका माझ्या माफ करून सांभाळिले मजला चुका माफ करून मजला सांभाळी मजला चुका माझ्या माफ करून सांभाळिले मजला सांभाळी मजला सांभाळी मजला तोच आई बाप होनी आधार दिला मला आधार दिला मला आधार दिला मला शोधू कुठे आई तुला दिसत कशी नाही ग दिसत कशी नाही ग आई माझे एक धावणी ग जवळ घे ना माया लावणी आई ये ना धाव धावून ये ग, जवळ घे ग माया लावून ये. आई ग, आई माझी एक धावून ये, जवळ घे ग माया लावून ये. आई ग, आई नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. म्हणून आई ती आई असते, सावत्र आई वेगळी आणि आपली जन्मदाती आई वेगळी. त्या आईचं अंतकरण या चिलिया बाळाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. ही चांगुना रडू लागली, गयावया करू लागली. महाराजांनी आता माझ्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. याचं दुःख झालं. श्रेयाळ राजा हे त्या ठिकाणी राजमहालामध्ये आले, महाराजांना नमस्कार केला आणि बोलू लागले, अहो महाराज, हे मी काय ऐकतो आहे, तुम्ही माझ्या एकुलत्या एक मुलाच्या शरीरापासून बनलेलं नर मांसाचं भोजन मागता आहेत. महाराज दुसरं काहीतरी मागा ना. नाही नाही, तुमच्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजनच मी करीन तरच माझं मन तृप्त होईल, अन्यथा मी तुम्हाला श्राप देईन, तुमचं सत्व हरण करून निघून जाईल. खूप काळ विचार केला. श्रेयाळ राजा आपल्या पत्नीजवळ आले आणि बोलू लागले, ही इच्छा कोणाची असेल तर महादेवाची समजू आणि महाराजांना आपण इच्छा भोजन म्हणून आपल्या मुलाचं भोजन देऊया. पत्नी म्हणू लागली, तुमचं अंतकरण म्हणजे वडिलांचं आहे, तुमचं कठोर आहे, पण मी त्याला जन्म दिलेला आहे, लेकरू माझ्या काळजाचा तुकडा आहे. हे ऐकल्याबरोबर श्रेयाळ राजा म्हणू लागला, करावं तरी काय करावं. एकीकडे महाराज म्हणता आहेत सत्व हरण करून घेऊन जाणार, एकीकडे आपण केलेलं आतापर्यंतचं पुण्य वायाला जाणार. मग ही भोलेनाथाची इच्छा आहे असं समजून मी तुला या ठिकाणी विनंती करतो की आपल्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन आपण महाराजांना देऊया. जड अंतकरणाने पतीचा शब्द मान्य केला आणि बोलवलं. बाळ चिलिया धावत ये. चिलिया बाळ धावत खेळत होतं. धावत धावत आलं. आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. चिलिया बाळाला दुःख झालं. आई, रोज तुला मी हसताना पाहिलंय, प्रसन्न चित्ताने राहिलेलं पाहिलंय, आज का रडते आहे सांग ना. आता आई सांगेल का की तुला आम्ही मारणार आहोत? नाही रे बाळा, काही नाही, दुःख झालेलं आहे. म्हणून हृदयाशी घट्ट धरून रडू लागली. या चिलिया बाळानं आपल्या आईचा उजवा हात हातामध्ये घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि बोलू लागला, आई, तुला माझी शपथ आहे, जे काही असेल ते खरं सांग. आई बोलू लागली, आपल्या दरबारामध्ये एक महाराज आलेले आहेत, त्या महाराजांना इच्छा भोजन म्हणून तुझ्या शरीरापासून बनलेलं भोजन करायचं आहे, अन्यथा महाराज आपलं सगळं सत्व हरण करून घेऊन जातील, म्हणून दुःख झालेलं आहे. चिलिया बाळ मनात घाबरला, पण आई आणि वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो खंबीर झाला आणि म्हणू लागला, आई, एवढंच ना, मला मारल्यानंतर माझ्या शरीरापासून बनलेलं भोजन महाराजांना करायचं एवढंच ना, काय चिंता करू नको, रडू नको, अश्रू पुसून टाक, असा मुलगा पोटी जन्माला यावा. आई वडिलांच्या इच्छेपोटी आपला प्राण पणाला लावणारा मुलगा बाळ चिलिया आईला म्हणू लागला, आई, काळजी करू नको, काही टेन्शन घेऊ नको, भगवान शिव परमात्म्याची जर
मर्जी असेल तर मी मरायला तयार आहे आणि त्याच्या इच्छेनच मी पुनर्जन्म घेऊन तुला भेटायला येईन, काळजी करू नको. तू हसतमुख चेहऱ्याने मला या ठिकाणी मार आणि महाराजांना त्या ठिकाणी इच्छा भोजन दे. महाराजांचं मन तृप्त झालं तर साक्षात भगवान शिव परमात्म्याचं मन तृप्त झाल्यासारखं आहे. आजपर्यंत आपण कधी हार नाही मानली, आज का मानायची? शपथ दिली आईनं, धारदार शस्त्र हातामध्ये घेतला, अश्रू अंतकरणाने आपल्या या चिलिया बाळाचं धडापासून मुंडकं वेगळं केलं आणि धडापासून महाराजांना इच्छा भोजन बनवलं. महाराजांना आसन टाकला आणि आसनावरती हे इच्छा भोजन नेऊन दिलं. महाराजांनी मनामध्ये जाणलं होतं. महाराज बोलू लागले, नाही नाही, मला वेड्यात काढताय काय? अर्ध भोजन मी करत नसतो म्हणले. अर्ध भोजन म्हणजे महाराज मुलाचं मुख मात्र, मुलाचं मुंडकं मात्र शिंक्यावर ठेवलंय आणि बाकीच्या भागाचा भोजन करून आणलेलं आहे. हे अर्ध भोजन आम्हाला चालणार नाही, त्याच्या मुखवट्यापासून बनलेलं भोजन मला करायचं आहे. अहो महाराज, तेवढी तरी आठवण राहू द्या ना. काय बोलता आहेत तुम्ही? नाही नाही, असं जर नाही केलात चाललो मी निघून, सत्व हरण करून जाईल. श्रीयाळ राजा म्हणू लागले, आता एवढं झालंय, एवढ्यासाठी कशाला माघार? म्हणून या सांगून येणं या चिलिया बाळाचं मुख उकळामध्ये टाकलं आणि कांडू लागली. कांडता कांडता अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि त्या मुखापासून बनलेलं भोजन महाराजांना दिलं. आता तरी भोजन करा. नाही नाही, मी एकटा भोजन करू शकत नाही, माझ्या पंक्तीला एक दाम्पत्य बसलं पाहिजे. बसा. अहो महाराज, आमच्याच मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन आम्ही कसं करावं? काय बोलता आहेत तुम्ही? नाही नाही, बसलंच पाहिजे, नाहीतर मी तुमचं सत्व हरण करून जाईन. ही सत्व परीक्षा होती. श्रीयाळ राजा म्हणले, आता एवढं झालंय, तेवढ्यासाठी कशाला? बसले पंक्तीला. पुन्हा महाराज म्हणू लागले, घ्या आता. नाही नाही, ज्याच्या पोटाला संतती नाही अशा वांज दाम्पत्यासोबत मी पंक्तीला बसू शकत नाही. आता मात्र चांगुनीला फार दुःख झालं. चांगुणा म्हणू लागली, महाराज एक होता, तोही तुम्ही नेला, आता आणायचा कुठून? कारण जे भक्त अंतकरणातून भगवान शिव परमात्म्याची भक्ती करतात ना, त्या भक्ताची परीक्षाही पाहतो भगवान शिव परमात्मा आणि त्यांचा उद्धारही करतो. जे पंक्तीला बसलेले होते ते महाराज साधारण होते का? साक्षात भगवान शिव परमात्मा होते. त्यांनी या सांगुना आणि श्रीयाळ राजाची भक्ती अंतकरणामध्ये मान्य करून घेतली. ते परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. 100% त्यांना मार्क मिळाले. भगवान शिव परमात्मा आनंदित झाले आणि भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलं, सांगुना तुझी भक्ती ही खरी आहे, तुझ्या चिलियालाच बोलवून घे ना जेवायला पंक्तीला, तुझ्या बाल चिलियालाच हाक मार ना. यावर सांगुना म्हणू लागली, काय महाराज, एक होता त्याला मारून टाकलं मी आणि तुम्ही म्हणताय चिलिया बाळाला बोलव, हाक तरी मार ना, बघ समोरून येतो की नाही. अशा जड अंतकरणाने यात सांगून येणं, बाळ चिलिया म्हणून हाक मारतात. भगवान शिव परमात्म्याची अर्धांगिनी माता पार्वतीसह बाळ चिलिया या श्रीयाळ राजाच्या नगरीला धावत आले आणि चिलिया बाळ आई म्हणून आईच्या जवळ धावत आलं. दोघांची त्या ठिकाणी भेट झाली आणि दोघेही एकमेकांना मिठीमध्ये घेऊन माया करू लागली. भगवान शिव परमात्म्याने आपलं स्वस्वरूप दाखवलं. पंचमुखी महादेव आणि पार्वतीनं या श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुणाला दर्शन दिलं. तिघांनीही पाहिलं, जे परीक्षा घेतो आहे तो साधारण कुणी भिक्षुक नसून साक्षात भगवान शिव परमात्मा आहे. सर्वांनी मिळून महादेवाला साष्टांग नमस्कार घातला. महादेवानी सांगितलं, मी तुमची परीक्षा घेत होतो, त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालात. या बाळ चिलिया आणि श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुणाची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये माझ्या आशीर्वादाने गाजेल असा आशीर्वाद देऊन भगवान शिव परमात्म्याने त्यांचा उद्धार केला आणि अंतर्धान पावले. असा दयाळू कृपाळू भगवान शिव परमात्मा भक्तासाठी धावत येतो, सत्व परीक्षा पाहतो. कोणत्या रूपात तो येईल, कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देईल हे सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येक रूपामध्ये भगवान शिव परमात्म्याचं अस्तित्व मान्य करावं, एवढंच या प्रसंगी सांगून
झालेली शिवकथा भगवान शिव परमात्मा गुरु माऊली जन्मदाते आई वडील तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या चरणी समर्पित करून आजच्या चौथ्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। ओम शांती 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 हे शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा। ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा करू शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा जरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। ओ शंकड मरो टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारे त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभुदेवा देवाधि देव महादेवा। ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीत कान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथ विषं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर ओम यत्नेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रतमानस्य न तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिवाय हर हर महा